बघा आपल्याला पहिल्याच धड्यातला पुढचा टॉपिक बघायचा आहे समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण म्हणजे काय? समजा मी हे दोन त्रिकोण काढले आहेत. एक त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR आणि विचारला की हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे का? आपण कसं ठरवणार? अंदाजे सांगू नाही शकत. मग समरूप त्रिकोणांसाठी आपण काय म्हणू शकतो? समजा कोण A बरोबर कोण P असणार, म्हणजे कोण A आणि दुसऱ्या त्रिकोणाचा P हा एकसारखा पाहिजे. तसंच कोण B बरोबर कोण पाहिजे? कोण Q पाहिजे. आणि कोण C बरोबर कोण पाहिजे? कोण R पाहिजे. नंतर ज्या बाजू आहे त्यांचे गुणोत्तर पण सारखे पाहिजे. जसं की AB भागिले समजा आपण PQ घेतलं, बरोबर काय होणार? BC भागिले QR बरोबर काय येणार? AC भागिले PR. जर असं असेल तर आपण काय म्हणणार? दिलेले त्रिकोण समरूप आहेत. समजलं? कोण दोघांचे काय पाहिजे? सारखे, आणि बाजू ज्या आहेत त्यांचे गुणोत्तर पण सारखे पाहिजे. त्यानंतर आपल्याला काही कसोट्या बघायच्या आहेत, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. या अगोदर पण आपण मागच्या वर्गांमध्ये त्या शिकलेलो आहेत. बघा, जसं की समरूपतेची पहिली कसोटी आहे को को को. को 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 म्हणजे काय? कोण कोण कोण, बरोबर. बघा, को म्हणजे कोण, कोण कोण कोण. दोन त्रिकोण आहेत समजा. बघा, हे दोन त्रिकोण आहे आणि ह्या दोन्ही त्रिकोणांचे तीनही कोण, बघा तीन कोण हे जर एकसारखे असतील, समरूप असतील, तर हे त्रिकोण काय आहे? समरूप आहे असं म्हणू शकतो. कोणत्या कसोटीनुसार? को को को. जर तीनही कोण सारखे असतील तर. त्यानंतर आहे समरूपतेची को को कसोटी. को को म्हणजे फक्त दोनदाच कोण. दोन कोणते तरी कोण जरी समान असतील तरी त्रिकोण काय असतात? समरूप असतात. बघा, ही आहे को को. दोन कोण जरी असतील समान तरी दोन त्रिकोण आपण समरूप म्हणू शकतो. त्यानंतर आहे बाकोबा. बाकोबा म्हणजे बाजू कोण आणि बाजू. दिलेले त्रिकोण आहे त्यामध्ये दोन बाजू आणि त्या दोन बाजूंमधला एक कोण जर सारखा असेल तर दिलेले दोन त्रिकोण आपण समरूप म्हणू शकतो. कोणत्या कसोटीनुसार? बाकोबा, बाजू कोण आणि बाजू या कसोटीनुसार. त्यानंतर आहे शेवटची बा बा बा, म्हणजेच काय? बाजू बाजू आणि बाजू. दोन त्रिकोण आहे आणि त्यांच्या तिघही बाजू सारख्या आहेत तर त्रिकोण आपण समरूप आहे असं म्हणू शकतो. कोणत्या कसोटीनुसार? बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटीनुसार. त्यानंतर पुढे आहे बघा समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. आता परावर्तनता. पहिला आहे परावर्तनता. समजा एक त्रिकोण आहे तो स्वतः सोबतच काय असतो? समरूप असतो. याला आपण परावर्तनता म्हणतो. दिलेला त्रिकोण स्वतः सोबतच काय असणार? एकरूप असणार, समरूप असणार, ज्याला आपण परावर्तनता म्हणतो. जसं की त्यांनी बघा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABCच दिलेला आहे, स्वतः सोबतच आहे. त्यानंतर आहे सममितता. सममिततामध्ये काय असतं? बघा, दोन त्रिकोण आहेत. समजा ABC आणि DEF हे दोन त्रिकोण आहे. जर ABC DEF सोबत काय आहे? समरूप आहे, तर तो DEF पण काय असणार? ABC सोबत समरूप असणार, त्याला आपण सममितता म्हणतो. त्यानंतर आहे बघा संक्रामकता. यामध्ये तीन त्रिकोण असतात. बघा, ABC DEF आणि GHI असे तीन त्रिकोण घेतले. समजा ABC DEF सोबत काय आहे? समरूप आहे. DEF हा GHI सोबत समरूप आहे. तर शेवटी काय होणार? ABC जो आहे तो तिसरा म्हणजे GHI सोबत काय होऊ शकतो? समरूप असू शकतो किंवा होतोच, त्याला आपण संक्रामकता म्हणतो. या अगोदर पण हे गुणधर्म आपण बघितलेले आहे, मागच्या वर्गांमध्ये शिकले असाल तुम्ही, बरोबर. तर हे आहे समरूप त्रिकोणांचे गुणधर्म, लक्षात ठेवा. आता बघा सराव संच आपल्याला 1.3 सोडवायचा आहे. आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या कसोटीनुसार ते आपल्याला लिहायचं आहे. त्रिकोण दोन आहेत बघा, PQR आणि LMN. त्यांच्या बाजूंचे माप दिले आहेत आणि ते त्रिकोण समरूप आहेत का? जर असतील तर कोणत्या कसोटीनुसार ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, त्रिकोण PQR मध्ये आता आपण त्यांच्या आधी काय करणार आहोत? माप लिहिणार आहोत. PQ बरोबर किती आहे बघा? 6. QR बरोबर किती आहे बघा? 8. आणि PR बरोबर किती आहे? 10. तसंच आता LM त्रिकोण मध्ये लिहू. त्रिकोण LMN मध्ये LM किती आहे? 3. MN किती आहे? 4. आणि LN किती आहे बघा? 5.
फक्त काय केले, पहिल्यांदा आपण ते माप जे आहेत आकृतीवरनं ते लिहून घेतले. आता यांचं बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं. पहिली PQR ची एक बाजू आणि LMN ची बाजू, त्यांचं गुणोत्तर. जसं की बघा, PQ भागिले काय होणार, LM. PQ किती आहे 6, LM किती आहे 3, याचं उत्तर किती येणार 2, हे आहे 1. बरोबर. तसं आता दुसरी बाजू कोण, QR भागिले घेणार आपण. QR भागिले कोण घेणार, MN. QR किती आहे 8, MN किती आहे 4, याचं पण उत्तर किती येणार बघा 2. हे समीकरण आपण 2 म्हणू शकतो. तिसरं गुणोत्तर घेणार आपण PR भागिले LN. PR किती आहे बघा 10, LN किती आहे 5, यांचा भागाकार केल्यावर उत्तर येणार 2. बघा आता 1, 2 आणि 3 हे सगळे गुणोत्तर बघा, सगळ्यांचे उत्तर काय आहे, सारखे आहे. म्हणजेच काय आहे की त्या बाजूंचे गुणोत्तर आहे हे तिघही सारखं आहे. मग आपण लिहू शकतो की समीकरण 1, 2, 3 वरून 1, 2, 3 वरून काय लिहिणार बघा, PQ छेद LM. सगळे काय आहे, सारखे आहे. मग ते आपण काय लिहू शकतो, असं सारखं दाखवू शकतो. बरोबर. PR छेद LN हे सारखे आहे. म्हणजेच दिलेले दोन त्रिकोण समरूप आहे. कोणत्या कसोटीनुसार, सगळ्या बाजू सारख्या आहेत, म्हणजे बाजूंचे गुणोत्तर सारखे आहेत, म्हणजे बा कसोटीनुसार. मग आपण लिहू शकतो त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटीनुसार, असं आपण लिहू शकतो. समजले. काय केलं आपण, दिलेले त्रिकोण आहे त्यांच्या आधी फक्त माप लिहिले, बाजूंचे गुणोत्तर घेतले, ते सारखे आले म्हणजे ह्या सगळ्या बाजू आपण गुणोत्तर सारख्या प्रमाणात लिहिले आणि त्यावरून आपल्याला समजलं की दोन त्रिकोण समरूप आहे बा कसोटीनुसार. सोपं आहे उदाहरण.